राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगरात राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारले जात आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांची प्रतिमा आहे आणि या प्रतिमेला जोडे मारले जात आहेत आणि या आंदोलनाचं नेतृत्व स्वतः अतुल सावे जे आहे ते या ठिकाणी करतात। आपण पाहिलं तर आंदोलन जे आहे ते तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी बनलेलं आहे, जो निषेध आहे तो केला जातोय आणि या ठिकाणी प्रमुख म्हणजे भाजपचे मंत्री स्वतः अतुल सावे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये, निषेधाच्या विरोधामध्ये त्यांनी जे काय वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो छत्रपती संभाजीनगरात केला जातोय आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये असा आक्रमक जो पवित्र आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुठल्याही प्रकारची विधाने जी आहेत ती सहन केली जाणार नाहीत असं बोललं जातंय आणि त्यानंतर अतुल सावे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण अतुल सावे यांच्याशी संवाद साधूयात, त्यांची काय भूमिका आहे, काय भावना आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात, कारण ह्या आंदोलनाचे नेतृत्व नेते करतायत आणि नेत्यांचं काय मत आहे, काय भूमिका आहे, काय भावना आहे जाणून घेऊयात, कारण या ठिकाणी अतुल सावे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी अतुल सावे देखील आहेत, आपण जाणून घेतोय काय सांगाल, तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय भूमिका आहे? राहुल गांधी यांनी वॉशिंग्टनमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी असा उल्लेख केला की आरक्षण आम्ही थांबवणार आहोत आणि आरक्षण थांबवणार संविधानाच्या हिशोबाने जे दिलेलं आरक्षण आहे हे थांबवण्याचा किंवा बदल करायचा त्यांना कुठल्याही प्रकारचा हक्क नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टीचा निषेध करत आहोत की त्यांनी जे संविधानामध्ये बदल करण्याचा हक्क कोणा नाही। या ठिकाणी आपण पाहताय जोडे मारले जातात आणि जोडे मारून निषेध व्यक्त केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।